नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन हा रूममध्ये आहे आणि त्याच्या रूममध्ये आता प्रिया आलेली आहे आणि प्रियाचं त्याच्यासोबत वागणं हे चुकीचं आहे हे अर्जुनलाही जाणवत आहे. प्रियाने अर्जुनचा हात हातात पकडलेला आहे आणि ती म्हणत आहे की अर्जुन, मला ना माझ्या आईची खूप सेवा करायची. इतक्या दिवसानंतर माझी आई माझ्याजवळ आलेली आहे आणि मला तिच्याजवळ राहायचं आहे, असं म्हणत तिने अर्जुनचा हात हातात पकडलेला आहे आणि अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपलेली आहे. अर्जुनला खरं तर खूप राग आलेला आहे. ही गोष्ट काही अर्जुनला अजिबात पटत नाही. पण प्रियाचं हे जे काही वागणं आहे त्यामुळं अर्जुन खूप मोठ्या अडचणीत सापडणार याची जाणीव त्याला झालेली आहे. आणि त्या क्षणी तो उठतो आणि त्या प्रियाला म्हणतो की तन्वी, एक मिनटं. आणि तो उठून दरवाजा उघडून पाहतो तर इकडे सायली हॉलमध्ये आलेली असते. सायली म्हणते, यांच्या रूमची लाईट अजून कशी काय ऑन आहे, असं म्हणत सायली विचार करत आहे आणि सायली रूमकडे येऊ लागलेली आहे. अर्जुनने उठून पाहिलेलं आहे तर त्याला सायली वरती येताना दिसत आहे आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता आपण पूर्णपणे अडकणार ही गोष्ट त्याला जाणवत आहे. आणि आता सायलीला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न मात्र अर्जुनच्या पुढे पडलेला आहे. अर्जुन आता प्रियाला कुठे लपवून ठेवणार का का पुन्हा सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये वाद होणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. तर सायली प्रतिमाला सांगत असते की जेवा. प्रतिमा काही जेवायला तयार नसते. ती घाबरलेली असते. पूर्णाजी आणि रविराज सर्वजण प्रतिमाकडे पाहत असतात. परंतु प्रतिमा जेवायला प्रतिमा तयारच नसते. मग सायली अर्जुनकडे पाहते आणि अर्जुन सायलीला घास भरवतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली ही अर्जुनकडे पाहत असते आणि त्याचबरोबर प्रतिमाला घास भरवत असते. प्रतिमा पण सायलीच्या हातून तो घास खात असते. सायलीला खूपच छान वाटत असतं, कारण काहीही झालं तरी सायलीला कुठंतरी जाणवत असतं की आपलं यांच्याशी काहीतरी नातं आहे. त्यामुळंच सायली इतकी खुश झालेली असते. हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. सायली खूप खुश असते आणि त्याचबरोबर सायली मनापासून प्रतिमाची सेवा करत आहे. ही गोष्ट आता घरात सगळ्यांना कळलेली असते, कारण काहीही झालं तरी सायलीचं प्रतिमाशी असलेलं जे वागणं आहे त्यामुळं सायली खुशच असते. आणि त्याचबरोबर पूर्णाजी रविराज यांनाही खूप आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सायली हे जे काय करत आहे ते सगळं मनापासून करत असते याची जाणीव पण घरातील सर्वांना असते. सगळेजण खुश असतात. सगळेजण इकडे इतकं घरात आनंदाचं वातावरण आजता काय कधी घडलेलं नसतं. एवढं आनंदाचं वातावरण घरात पाहायला मिळत असतं. प्रतिमा पण आता सायली घास भरवत असते, ती खात असते आणि त्यानंतर प्रतिमा पण खुश झालेली असते. आणि प्रतिमा सायलीला म्हणते की आता मी माझ्या हाताने खाते आणि प्रतिमा स्वतःच्या हाताने खायला सुरुवात करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नागराजचं फोनवरचं बोलणं ऐकून साक्षी म्हणते की दागिने सापडले म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला नक्की? दागिने सापडले याचा अर्थ काय आहे? हा प्रश्न आता साक्षीने नागराजला विचारलेला असतो आणि ती नागराजला म्हणत असते की मला कळलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे. नक्की दागिने सापडले म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? हा प्रश्न आता तिने विचारल्यानंतर नागराज म्हणतो की त्या इन्स्पेक्टरला मी अशीच थाप मारलेली आहे, कारण काहीही झालं तरी तो इन्स्पेक्टर जो आहे त्याच्यामुळं मी अडचणीत येऊ शकतो. दादाने पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि प्रतिमा वहिनीचे दागिने सापडले नाही. आता सगळा संशय इन्स्पेक्टरचा माझ्यावर आहे म्हणून हे बोललेलं आहे. तेव्हा इकडे साक्षी म्हणत असते जे बोलताय ते खरं आहे ना? तेव्हा लगेच नागराज सांगतो की हो, जे खरं आहे तेच मी बोलत आहे, असं नागराजचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी म्हणत असते परते जाऊ द्या आणि नागराज लगेच बोलत असतो की मला खरं सांग, त्यावेळेस तू प्रतिमाला मारलं होतं की नव्हतं? नक्की काय आहे याचा अर्थ? मला कळू दे एकदाचा, असं नागराज बोलत असतो. तेव्हा इकडे महिपत सांगत असतो की हो, मी स्वतः माझ्या या हातांनी प्रतिमाला मारलेलं आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेस नागराज तिथून निघून जातो. नागराजने आता त्या दागिन्यांचं प्रकरण कसं तरी मिटवलेलं असतं आणि महिपतला दुसऱ्या गोष्टीत अडकवून तो तिथून निघून गेलेला असतो. इकडे सगळेजण घरी बसलेले असतात. अस्मिता सगळ्यांना तिथे मुखवास देत असते. सगळेजण खूप खुश असतात. त्यानंतर इकडे अश्विन म्हणत असतो की सिनियर, आज तू माझ्या रूममध्ये झोपायला चल, आज आपण एकत्र असणार आहोत, असं तो सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजीला प्रताप म्हणतो की पूर्णाजी,
पूर्णाई तू पण आता जाऊन झोप बरं, दिवसभर खूप दगदग झालेली आहे, त्यामुळं मला असं वाटतंय की तूही जाऊन झोपलं पाहिजे. त्यानंतर सायली म्हणत असते की मी प्रतिमा आत्यांना घेऊन जाते. त्यानंतर लगेचच कल्पना म्हणत असते पण अगं सायली, प्रतिमाला एकटं सोडून चालणार नाही, ती बिथरली तर. तेव्हा तिकडे लगेचच प्रिया उठते आणि प्रिया म्हणते की मला काय वाटते माहिती आहे का, माझ्या आईबरोबर मी असणं गरजेचं आहे. इतक्या दिवसानंतर माझी आई मला मिळालेली आहे, तर मी तिच्याबरोबर असावं असं मला वाटतं. आणि ती प्रतिमाकडे जाते आणि प्रतिमाचा हात पकडते आणि तिला चल चल म्हणून मागं लागलेली असते. पण प्रतिमा मात्र ऐकायला तयार नसते. प्रतिमा तिचा हात झिडकारत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सायली म्हणते की बस, असं म्हणत सायलीने प्रतिमाचा हात हातात पकडलेला आहे आणि प्रियाला तिथून हाकलून दिलेलं आहे. प्रियाला सांगितलेलं आहे की माझे मी बघेल काय करायचं आहे ते, तू जा इथून, असं प्रियाला सांगितलेलं आहे. आणि प्रतिमा मात्र सायलीचंच ऐकत असते. ही गोष्ट आता घरात सगळ्यांना कळलेली आहे. सायली म्हणते की आई, मी थांबेल प्रतिमा आत्यांबरोबर, मी आज त्यांच्या रूममध्ये झोपेल, असं सायलीनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर इकडे प्रियाला मात्र या गोष्टीचा खूप राग येतो. तिला काही ही गोष्ट पटत नसते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता साक्षी नागराजकडे इकडे महिपतकडे आलेली आहे आणि ती महिपतला विचारते की अण्णा, मला खरं सांगा बरं, का आता तुम्ही हे नागराज अंकलला थाप मारलेली आहे, तुम्हीच त्या प्रतिमाला मारलेला आहे का? तेव्हा इकडे महिपत सांगतो की हो, मी माझ्या ह्या हातांनी तिला या जळक्या लाकडाने तिचं तोंड पेटवलेलं आहे. जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा आम्ही गाडीच्या जवळ गेलेलो होतो आणि गाडीच्या जवळ गेल्यानंतर मला कळलेलं होतं की ती जिवंत आहे. आणि मग तिथे ती दोघंजण तर काही दिसले नव्हते मला, पण हे जिवंत आहे ही गोष्ट मला कळली होती. मग तिथलं जळकं लाकूड मी उचललेलं होतं आणि तिचं तोंड पेटवलेलं होतं. आणि तो प्रसंग महिपतच्या डोळ्यासमोरून जात असतो. तिकडे प्रतिमा मदतीसाठी हात मागत असते आणि महिपतने तिला पेटवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं हो, तुला मी कायमचं वर पाठवणार आहे. आणि मग महिपत इकडे साक्षीला सांगतो की मी माझ्या हाताने तिला पेटवलेलं आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव, असं तो साक्षीला सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं साक्षी म्हणते जर ती मेलेली होती, तुम्ही स्वतःहून तिला मारलेलं होतं, तर मग आज सुभेदारांच्या घरी जी आलेली आहे ती कोण आहे आणि तिचा काय संबंध आहे? म्हणजे एकटी सायली चुकू शकते, पण बाकीचे सगळे घरातले सगळे कसे काय विश्वास ठेवत आहेत, हा प्रश्न इकडे साक्षीला पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजीला पण तो दिवस आठवत असतो ज्या दिवशी पूर्णाजीने तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाचा प्रस्ताव इकडे प्रतिमाच्या पुढे ठेवलेला असतो. तेव्हा तिने पूर्णाजीने विचारलेलं असतं की खरंच तुम्हाला दोघांना आवडलं आहे ना, तुम्ही दोघं खुश तर आहात ना? तेव्हा प्रतिमा म्हणालेली असते की हो. इकडे रविराजला पण झोप येत नसती, तोही विचार करत असतो. तोही म्हणत असतो की खरंच इतक्या दिवसानंतर आज प्रतिमा आलेली आहे आणि त्याला पण प्रतिमाबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात. आणि तो प्रतिमासाठी चहा घेऊन आलेला असतो. प्रतिमा ऑफिसमध्ये आलेली असायची, त्याचबरोबर प्रतिमाला स्वतः फाईलने वारं घालायचा, कारण रविराजचं प्रतिमावरती खूप प्रेम होतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पूर्णाजीच्या डोळ्यासमोरून ते क्षण जात नसतात. पूर्णाजीला प्रतिमासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो आणि पूर्णाजी खुश होत असते. इकडे प्रतिमाला पण झोप येत नसते, तर सायली जागी होते. सायली म्हणते काय झालं, झोप येत नाही आहे का? तुम्ही इकडे या, माझ्या मांडीवरती या, असं म्हणत सायली प्रतिमाला मांडीवरती घेते आणि तिला म्हणते की आता झोपा, आता तुम्हाला शांत झोप येईल, असं म्हणत ती प्रतिमाला अंगाई गीत गाऊ लागते. आणि जे लहानपणी सायलीसाठी म्हणजे तन्वीसाठी अंगाई गीत गायलं जायचं, ते अंगाई गीत आता सायली प्रतिमासाठी गात असते. आणि त्यामुळं तर सगळ्यांना आणखीच धक्का बसतो, कारण हे कसं शक्य आहे, ते अंगाई गीत तर प्रतिमा सायलीसाठी तन्वीसाठी गायची, पण ते अंगाई गीत सायलीला कसं माहिती? आणि ते अंगाई गीत सगळ्यांच्या कानावर पडतं आणि सगळेजण आता जागे होतात, सगळेजण उठतात आणि इकडे प्रतिमा ज्या रूममध्ये आहे त्या रूमकडे येऊ लागतात. रविराज, त्याचबरोबर अर्जुन, त्याचबरोबर पूर्णाजी सगळेजण उठलेले असतात. अगदी कल्पना, प्रतापसुद्धा उठलेले असतात आणि सगळेजण येऊन पाहत असतात. तर इकडे प्रतिमाला पण खूप छान वाटत असतं, कारण तिच्यासाठी सायली अंगाई गीत गात आहे आणि सायलीमुळं प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवत असतो. चांगल्या आठवणी भूतकाळातल्या जाग्या होत असतात. आणि सायली जेव्हा प्रतिमासाठी हे अंगाई गीत गाते तेव्हा सगळेजण येतात आणि पाहतात. प्रतिमा खुश असते, सायलीच्या मांडीवर अगदी झोपायला लागलेली असते. सायलीने प्रतिमासाठी अंगाई गीत गाऊन सगळ्यांच्या पुढे एक वेगळा आदर्श ठेवलेला असतो. आणि इकडे रविराज आणि पूर्णाजी यांना तर धक्का बसलेला असतो की हे कसं शक्य आहे,
हे तर त्यांनी प्रतिमाचं अंगाई गीत आहे. सायली कशी गाते तेव्हा पूर्णाजी म्हणते, चला इकडे प्रतिमा आता झोपलेली आहे, आपल्याला गेलं पाहिजे. असं म्हणत पूर्णाजी सगळ्यांना घेऊन जाऊ लागते. त्यानंतर सायली म्हणते, मला माहिती नाही आहे, मला आधीपासून वाटायचं की माझे आई वडील कसे आहेत, माझी आई कशी आहे हे मला माहिती नाही आहे. पण प्रतिमात्या, जेव्हापासून मी तुम्हाला भेटलेले आहे तेव्हापासून मला असं वाटत आहे की माझी आई तुम्हीच आहात. मला तुमच्यामध्येच माझी आई दिसत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया विचार करत आहे आणि ती म्हणते की या सायलीने या प्रतिमाला आणलेलं आहे, त्यामुळे ती तर डोक्यावर बसलेली आहे. पण उद्या भीक मागायची वेळ जर आली तर मला मंदिराबाहेर जाऊन भीक मागावी लागेल. आता सायलीच्या या पुढे पुढे करण्यामुळं सगळ्यांना असं जाणवत तर नाही आहे ना ती प्रतिमाचीच मुलगी आहे, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. त्यानंतर इकडे अर्जुनही विचार करत असतो. तो म्हणत असतो की मिस सायली, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, कारण मी आज विचारही करू शकत नाही आहे की तुमच्याशिवाय रूममध्ये एकटं राहणं. पण आज तुम्ही जे प्रतिमा त्यासाठी केलेलं आहे आणि या घरासाठी केलेलं आहे ते खूपच मोठं आहे. तेवढ्यात अर्जुनला आठवतं, मग ती डेड बॉडी कोणाची होती ज्याचा DNA तन्वीसोबत मॅच झालेला होता. तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि अर्जुन दरवाजा उघडायला जातो. त्याला वाटत असतं की सायली आलेली आहे म्हणून तो खूप आनंदाने दरवाजा उघडतो. तर दारात प्रिया आलेली असते आणि स्वतःहून दरवाजा बंद करते. अर्जुन म्हणतो की तू इथे का? तेव्हा ती म्हणते की काही नाही रे, मला वाटलं तुझ्याकडे यावं, अलिबागला आपलं बोलणं अर्धवट राहिलेलं होतं म्हणून मी तुझ्याजवळ आलेली आहे. तेव्हा अर्जुनला खूप राग आलेला असतो, पण अर्जुन शांत होतो. तो काहीच बोलत नाही, कारण त्याला काही करून शांत राहायचं असतं. आणि आता तो जवळ येत आहे ही गोष्ट अर्जुनच्या चांगलीच लक्षात आलेली असते. तर इकडे प्रिया मात्र अर्जुनला मिठी मारत असते, त्याच्याजवळ येत असते आणि त्या क्षणी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला अर्जुन झटकून लावतो आणि आता सायलीवरती येणार आहे. थँक्यू.